अमावास्या. अमावास्या म्हणजे चंद्र न दिसणारा दिवस. हा दिवस महिन्यातील 30व्या तिथीला येतो, जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्याचा प्रकाश पडत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. या स्थितीला अमावास्या म्हणतात. भारतीय पंचांगानुसार ही चांद्रमासिक कालगणनेतील शेवटची तिथी आहे. अनेक सण व विधी अमावास्ये दिवशी केले जातात. अमा म्हणजे एकत्र आणि वास्य म्हणजे राहणं, यावरून अमावास्या हा शब्द तयार झाला आहे, जो सूर्य आणि चंद्र यांच्या एकत्र राहण्याच्या स्थितीला सूचित करतो. खरं तर अमावास्येला अंधार असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये असं जाणकार मंडळी सांगतात. पण आज मी तुम्हाला अशी एक सत्य कथा सांगणार आहे, ती अमावास्येचं भयान वास्तव करून देणार आहे. ती म्हणजे तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वपित्री अमावास्येची कथा. तो दिवस, ती गाडी, भजनाचा आवाज, टाळ मृदुंग, गड नदी, पावसाचा जोरदार वारा, अपघात, आक्रोश, रक्ताचा सडा आणि मृतदेहांचा पारापाचोळा. नमस्कार, आपण पाहताय कोकणी गॉसिप. गणेश चतुर्थी आली आणि अनंत चतुर्दशी होऊन गणपती बाप्पा गावाला गेले. दुसऱ्या दिवसापासून तळ कोकणातील घराघरात माळवस सुरू झाले. मालवणी मुलखातील गावोगावात जेवणाच्या पंक्ती झडत. विविध पदार्थांची रेलचेल तर असायची. दिवसा जेवणाचे आणि रात्रीचे भजनाचे कार्यक्रम होत असत. सर्वपित्री अमावास्या म्हणजे श्राद्धाचा अखेरचा दिवस. आणि या सर्वपित्री अमावास्ये दिवशी भरड नाका मालवण येथे तावडे बुवा आणि सावंत बुवा यांचा डबलबारी भजनाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कणकवलीचे प्रसिद्ध भजनी बुवा अर्जुन तावडे, मूळ गाव राहणार ओवळे व तरंदळे गावचे परशुराम सावंत हे त्या काळातले नावाजलेले भजनी बुवा. या दोन बुवांच्या पेटीवरची बोटे, वाजणारी नाल, टाळ आणि त्यांच्या गळ्यातून निघणारा स्वर म्हणजे साक्षात भजनाचा रंग आभाळभर नाचायचा. या बुवांनी आयुष्यभर भजन कलेला देव्हाऱ्यात पुजलं होतं. भजनी कलेला केवळ ग्लॅमरच नाही तर शिस्त आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. या बुवांची भजनाची डबलबारी आहे अशी बातमी कळल्यावर गाव लोटत असे अशी त्यांची ख्याती होती. ते नावाजलेले होते. वेळ काळ कधीच कोणाला सांगून येत नाही. अशीच एक काळ रात्र आली. 21 सप्टेंबर 1968 ची काळ रात्र. तावडे बुवा आणि त्यांचे सुदर्शन मंडळाचे 120 भजनी लोक पेटी, टाळ, मृदुंग, नाल, तबला या साहित्यासहित रात्री 10 वाजता ट्रक भरून कणकवली तेली आळीतून निघण्याची तयारी करत होते. डबलबारी म्हटल्यावर एक आनंद आणि उत्साह. या दोन्ही बुवांची जुगलबंदी होणार म्हणून मालवण भरड नाक्यावर अगोदरच गर्दी लोटली होती. भजन कधी सुरू होतं याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु त्याआधी काय वाढून ठेवलं आहे, नियतीच्या मनात काय आहे, याची सुद्बरही कोणाला कल्पना नव्हती. ती रात्र होती सर्वपित्री अमावास्येची. अमावास्ये दिवशी बाहेर पडायचं नाही असं मालवणी मुलखातील बुजुर्ग मंडळी उगाच सांगत नाही, ते काही वेळा खरंही ठरतं. उत्साही भजनी मंडळी मालवण भरड नाक्यावर जाण्यासाठी ट्रक मध्ये बसली आणि अचानक पाऊस वादळ घोंगावत आलं. दाणादाण उडवून दिली. झाडांना मुळासकट पिवटून टाकणारं वारं सुटलं. आकाशात विजांचे चाबूक आणि गाजण्याचे ढोल कानठळ्या पिटवत होते. सर्वत्र गडद अंधार. आज काहीतरी विपरीत घडणार अशी काहींच्या मनात पाल चुकचुकली. अनेक वेळा सुदैवाने काळ येतो पण वेळ आलेली नसते, त्यामुळे संकट आपोआप निभावून जातात. पण यावेळी काळ आणि वेळ एकदम धावून आली. काळाच्या मागे वेळ आणि वेळेच्या डोक्यावर काळ, अशी ती अमावास्येची काळ रात्र होती. मालवण भरड नाक्याच्या दिशेने सुसाट निघालेला ट्रक कणकवली पार करीत वागदे गावच्या हद्दीवर गड नदीवर आला आणि ट्रक चालकाचा ताबा सुटला. ट्रक कंट्रोल करण्याचा प्रयत्न चालकाने केला, पण तो अयशस्वी झाला. दुर्दैवाने ट्रक कोलांटी उडी मारत पाण्याने भरलेल्या नदीत कोसळला आणि एकच हाहाकार उडाला. किंचाळा आणि आक्रोशामुळे आसमंत थरथरलं. या अपघातात 55 भजनी मंडळींचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. नदीतील निव्वळ निळेशार पाणी रक्तानं लाल भडक झालं होतं. मालवणी मुलखात भयंकर दुःखद घटना घडली. या अपघातात 55 भजनी मंडळींचा जागीच मृत्यू झाला होता, तर या अपघातात अनेक जण जखमी झाले होते. भजनाची अर्धवट मैफिलच राहिली. 55 भजनी मंडळींनी अखेरचा श्वास घेतला होता. तेव्हा अवघं कोकण नव्हे तर संपूर्ण जग सुन्न झालं होतं. भजनी मंडळीच्या अचानक जाण्यानं भजनाचे रंग फिक्के पडले होते. भजनी मंडळींच्या अचानक दूरच्या प्रवासाला कायमचं निघून जाणं म्हणजे
भजनाची रंगलेली मैफिल अर्धवट सोडून जाण्यासारखीच होती. ही मनाला लागलेली रुखरुख आजही सर्वांच्या मनात कायम आहे. या दुर्दैवी अपघातात मृत झालेले बहुसंख्य कणकवलीचे होते. त्या काळात सरकारी यंत्रणा तेवढी तत्पर नव्हती. तात्काळ संपर्क साधण्याचे साधन नव्हती. कोणती मदत नसल्यानं गडद अंधारी रात्र असल्यामुळे ट्रक मधील तब्बल 55 भजनी लोक जागच्या जागी ठार झाले होते. अनेक जण जखमी अवस्थेत निवळत होते. आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले होते. काळोखाची रात्र आणि त्यात हा पाऊस आणि जोरदार वारा. कोण कोणाला आणि कशी मदत करणार हा एक मोठा प्रश्न होता. तरीही अनेक लोक जीवाच्या आकांतानं एकमेकांना मदत करत होते. आकाशवाणी आणि बीबीसी न्यूजवर ठळक बातमी जगभर धडकली. या बातमीने अनेक जण हेलावून गेले. मनाचा थरकाप उडाला होता. काळीच पिळवटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी मालवणी मुलखात पसरली होती. जो तो मिळेल त्या वाहनाने अपघातस्थळी धावत आले. या अपघातात मृत झालेले बहुसंख्य कणकवली शहरासह तेलीआळी, हरणेआळीसह अन्य नजीकच्या गावातील मंडळींचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. घरात चूल पेटली नव्हती. या दिवशी मालवणी मुलखात कोणाच्याही घरात चूल पेटली नव्हती. विहिरीवरून कोणीही ताजं पाणी आणलं नव्हतं. घरातला माणूस गेला हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती. सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अंत्यविधीला उपस्थित असलेले लोक ढसाढसा रडले. भजन संस्कृतीची भरून न येणारी हानी झाली होती. मालवणी मुलकच नव्हे तर अवघं राज्य, देश आणि जगही दुःखात लोटलं होतं. ब्रिटनच्या संसदेने ही अपघाताची दखल घेतली होती. श्रद्धांजली वाहिली. तेव्हा अवघ्या सभागृहात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. अंत्यसंस्कारासाठी 6 ट्रक सुपी लाकडे आणली. अपघातात ठार झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अख्खा मालवणी मुलूक लोटला होता. अंत्यसंस्कार करण्यासाठी 6 ट्रक सुपी लाकडे आणली. सासरू नयनांनी सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अशा कटू आठवणी आजही बुजुर्ग मंडळी सांगताना दिसतात. आजही म्हणे भजनाचा भास होतो. आज अनेक वर्षांनंतरही या दुर्घटनेच्या स्मृती जाग्या आहेत. यावेळी कणकवलीतील या घटनेच्या आठवणीने अंगावर काठा उभा राहतो. एकाच घरातील एक दोघे जण या अपघातात मृत्युमुखी पडले होते. यावेळी कोणत्याही सुविधा नसताना देखील अनेकांनी मदत कार्य केलं होतं. दरवर्षी कणकवली तेलीआळी येथे या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या भजनप्रेमींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. तर कणकवलीच्या गण नदीवर म्हणे रात्रीच आजही टाळ आणि मृदुंग वाजण्याचा आवाज येत असल्याचा भास होतो. भजनाचा आवाज येतो त्यावेळी अंगाचा कापरा होतो अशी चर्चा करताना लोक दिसतात. कणकवलीत दरवर्षी सर्वपित्री अमावास्येच्या निमित्तानं या आठवणींना उजाळा देण्यात येतो. त्यावेळी अपघातातील मृतांचं स्मरण करण्यात येतं. तसेच दरवर्षीप्रमाणे गारहाण देखील करण्यात येतं. गड नदी पुलाजवळ देखील अनेक ग्रामस्थ एकत्र येत श्रद्धांजली अर्पण करतात. त्या अपघाताचे आखो देखा हाल पाहिलेले बबन नेरकरे सुदैवाने अपघातात बचावले होते. त्या आठवणी सांगायचे तेव्हा अनेकांची मनं सुन्न व्हायची. अशी सविस्तर माहिती काही बुजुर्ग मंडळी सांगत असतात आणि चर्चाही करताना आपल्याला ऐकायला मिळते. भजन संस्कृती हा कोकणी माणसाचा खजिना मानला जातो. त्यात पांडुरंग आणि हरिनामाचा गजर असतो. दुसरं काहीच नसतं. कोकण जिथे घर तिथे देव आणि देव तिथे तिथे भजन अशी ही कोकणातील भजन संस्कृती कला जगाच्या पाठीवर कुठेही शोधून सापडणार नाही. ही परंपरा प्रत्येक वाडीवाडीत आणि गावागावात आजही अखंडपणे सुरू आहे. गड नदीवर झालेल्या अपघातात झालेली हानी कधीही भरून येणार नाही आणि विसरताही येत नाही. ती आजही बुजुर्ग मंडळी सांगत असतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे पाणावतात. यासोबतच मी इथेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप.